मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न शतकानुशतके चर्चेचा विषय राहिलेला आहे। खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न आपल्या अंतर्मनाला नेहमी भेडसावत असतो। ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंचा विचार केला जातो त्यावेळी समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत याकूत बाबा, संत मोनी बाबा अशा लोकांची नावं समोर येतात। परंतु खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना कोणतीही वैचारिक भूमिका न घेता इतिहास काय आहे, इतिहासानं शिवाजी महाराजांचे गुरु कोणाला मान्य केलेलं आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत निपक्षपाती भूमिकेतून मी तुम्हाला देणार आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत तुम्हाला कोणीही दिलेलं नाही, सत्य इतिहास तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलेला नाही। शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा ही माझी कळकळीची विनंती आहे। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी वारकरी संप्रदायातले लोक म्हणतात शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आहेत। समर्थ संप्रदायाचे लोक म्हणतात की त्या ठिकाणी रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। कोकणातले काही लोक म्हणतात की मोनी बाबा आणि याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। तर राजकारणातले काही लोक म्हणतात की दादाजी कोंडदेव आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। बरं, शिवाजी महाराजांचे गुरु कोण हा प्रश्न चर्चेचा आहे। तर या प्रश्नाचं अत्यंत प्रामाणिक उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, शिवाजी महाराजांचे गुरु कोण या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया। शिवाजी महाराजांच्या गुरुच्या यादीमध्ये ज्या 5 लोकांचं नाव समोर येतं त्या 5 लोकांपैकी सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे पाटगावचे मोनी बाबा। आता हे मोनी बाबा आणि शिवाजी महाराज यांचा संबंध जवळपास बऱ्याच वेळा इतिहासाने आढळून दिलेला आहे आणि याचे पुरावे सुद्धा सापडतात। शिवाजी महाराजांना ज्या टायमाला कर्नाटकची स्वारी करायची असते, कर्नाटकवर आक्रमण करायचं असतं त्या टायमाला शिवाजी महाराज मोनी बाबाची भेट घेत होते। आता 1676ला शिवाजी महाराजांनी मोनी बाबाच्या मठाला आश्रमाला भेट दिली होती आणि शिवाजी महाराजांनी मोनी बाबाच्या आश्रमाला जमीन सुद्धा दान केली होती। अनेक प्रकारच्या जमिनी, अनेक प्रकारचा दानधर्म शिवाजी महाराजांनी मोनी बाबाला केला होता। आता याच्यावरून काय होतं की लोक म्हणतात की मोनी बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, परंतु तसा काय मात्र उल्लेख आढळून आलेला नाही। शिवाजी महाराज मोनी बाबाला मानत होते, त्यांच्या दर्शनासाठी जात होते, याचे मात्र पुरावे सापडतात। शिवाजी महाराजांनी त्यांना अनेक प्रकारच्या जमिनी दान दिल्या होत्या, याचेही पुरावे इतिहासामध्ये सापडतात। परंतु गुरु म्हणून मात्र मोनी बाबाचा उल्लेख सापडत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि मोनी बाबा शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये फक्त 2 ते 3च वर्ष होते। कर्नाटकची स्वारी झाल्यानंतर मोनी बाबाचं निधन झालं होतं, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या। म्हणून मोनी बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाहीत। तर दुसरं नाव येतं संत तुकाराम महाराज यांचं। मंडळी, संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत अशा पद्धतीचा उल्लेख आपण आतापर्यंत ऐकला आणि वाचला सुद्धा। वारकरी संप्रदायामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून संत तुकारामांचा उल्लेख आदराने केला जातो। परंतु खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचा वयाचा विचार आणि संत तुकारामांच्या वयाचा विचार जर केला तर हे जास्त काही साम्य आढळून येत नाही। शिवाजी महाराजांच्या समकालीन तुकाराम महाराज होते, ही गोष्ट खरी आहे। परंतु ज्या टायमाला शिवाजी महाराज 18 वर्षाचे होते त्या टायमाला एकदा ते दोनदा शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांसोबत भेट झाली होती। ज्यावेळी शिवाजी महाराजांना सैन्यबल कमी पडत होतं, ज्या टायमाला मावळे कमी पडत होते त्या टायमाला तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून शिवाजी महाराजांना मावळे पुरवण्याचं काम केलं, याचे मात्र इतिहासामध्ये पुरावे सापडतात। खरं पाहायला गेलं तर 1648ला शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांची भेट झाली। त्या टायमाला शिवाजी महाराजांचं वय 18 वर्षाचं होतं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकाराम महाराजांना जमीन, घोडे, जुमला, दागदागिने देण्याचा प्रयत्न केला, परंतु संत तुकाराम महाराजांनी मात्र त्या गोष्टीचा स्वीकार केला नाही। आणि संत तुकाराम महाराज या भूमिकेचे होते। संत तुकाराम महाराज कोणालाही गुरु करून आणि कोणालाही शिष्य करून गुरु शिष्य परंपरेच्या ते विरोधात होते। खरं पाहायला गेलं तर तुकाराम महाराजांची जर गाथा पाहिली तर तुकाराम महाराजांनी आतापर्यंत कोणालाही अधिकृतपणे शिष्य म्हणून स्वीकार केलेला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या। लोक म्हणतात संत निळोबाराय तुकाराम महाराजांचे गुरु असतील तर तो नंतरचा विषय आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराज हे आधुनिक विचारधारेचे होते आणि संत तुकाराम महाराज सुद्धा हे आधुनिक विचारधारेचे होते। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुकाराम महाराजांना
कोणाला शिष्य करून घेणं हे आवडत नव्हतं. शिवाजी महाराजांसोबत ज्या टायमाला विषय निघाला तर त्या टायमाला तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की त्या त्या क्षेत्रातला आपण गुरु केला पाहिजे. आता संत तुकाराम महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये होते आणि आध्यात्मिक क्षेत्राचा आणि शिवाजी महाराजांचा जवळपास संबंध नव्हताच. शिवाजी महाराजांना राजकीय गुरु करणं अपेक्षित होतं आणि म्हणून तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु झाले नाही. तुकाराम महाराजांनी मात्र आध्यात्मिक विचारधारा लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं आणि गुरु शिष्य परंपरा ते जवळपास नाकारतच होते. हे मात्र त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून अनेक वेळा समोर आलेलं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज सुद्धा आहेत हे सुद्धा कमकुवत होतं, हे मात्र लक्षात घ्या. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याकूत बाबा म्हणून एक व्यक्ती आहे बघा. याकूत बाबा हे मुस्लिम समाजातले संत आहेत. या याकूत बाबांचा दर्गा त्या ठिकाणी कोकणामध्ये आहे. या याकूत बाबाच्या दर्ग्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा भेट दिली. इसवी सन 1666ला शिवाजी महाराजांनी कोकणातली ज्या टायमाला स्वारी करत होते त्या टायमाला भेट दिली आणि 653 एकर जमीन त्या ठिकाणी याकूत बाबाला शिवाजी महाराजांनी दान केली होती. याकूत बाबाचा जो दर्गा आहे त्या ठिकाणी दान केली होती. आता याकूत बाबांचा फक्त दर्गा आढळून येतो, याकूत बाबा त्या ठिकाणी समकालीन होते का नाही हा प्रश्न मात्र चर्चेचा राहिलेला आहे. तर शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून याकूत बाबा सुद्धा होऊ शकत नाहीत, हे मात्र वेळोवेळी सिद्ध करण्यात आलं. शिवाजी महाराजांची श्रद्धा होती, शिवाजी महाराजांचं प्रेम होतं, हे अनेक वेळा त्या ठिकाणी दिसून येतं. परंतु याकूत बाबाला शिवाजी महाराजांनी गुरु म्हणून स्वीकारलेलं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि वादग्रस्त नाव म्हणजे संत रामदास स्वामी. आता रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत हे आतापर्यंत आपल्याला वेळोवेळी सांगण्यात आलं, पण खरं पाहायला गेलं तर रामदास स्वामी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चिरंजीव आहेत स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, या संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये रामदास स्वामींच्या बऱ्याचशा शिष्यांचा त्या ठिकाणी हात होता. अशा पद्धतीचा इतिहास आपण आतापर्यंत बघत आलो. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नाहीत. परंतु काही लोक म्हणतात की रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली नाही, हे चुकीचं आहे. शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचे समकालीन होते आणि रामदास स्वामींची शिवाजी महाराजांची भेट 1659ला शिंगणवाडी बागेमध्ये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींचे जे 11 मारुती आहेत त्यांना जमिनी सुद्धा दान दिल्या, दान धर्म केला, अशा अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला सापडतात. म्हणजे काय, रामदास स्वामी, याकूत बाबा, संत मौनी बाबा, संत तुकाराम महाराज ही सगळी लोक शिवाजी महाराजांच्या समकालीन होती, परंतु गुरु म्हणून त्यांचा शिवाजी महाराजांनी स्वीकार केलेला नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पण खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराज हे राजकीय होते. राजकारणामध्ये त्यांचं फार मोठं काम होतं. स्वराज्यासाठी ते लढा देत होते आणि लढा देत असल्यामुळे साहजिकच समकालीन असणाऱ्या सर्व संतांना मान देणं, त्यांचा सन्मान करणं हे शिवाजी महाराजांचं कर्तव्य होतं. शिवाजी महाराजांनी ते पार पाडलं. परंतु शिवाजी महाराजांचे यापैकी कोणतेही गुरु नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून जर सगळ्यात महत्त्वाचं नाव जर समोर कोण येत असेल इतिहासामध्ये, जर शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कोण जर असेल तर शिवाजी महाराजांचे गुरु राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाबाई होत्या. जिजामाता ह्या शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. लहानपणापासूनच शिवाजी महाराज शहाजीराजांपेक्षा जिजामातेसोबत राहिले होते. शिवनेरी किल्ल्यावर असेल किंवा इतर कुठेही पहा, शिवाजी महाराजांना ज्या ज्या टायमाला कोणती मोहीम फते करायची असेल त्या त्या टायमाला आऊसाहेब जिजाऊंचं मार्गदर्शन शिवाजी महाराजांनी नेहमी घेतलं होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कोणाचा जर उल्लेख होत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ यांचा उल्लेख होतो. खरं पाहायला गेलं तर ज्याचा ज्याचा आपण गुण घेतला, ज्याच्याकडून आपण शिकवण घेतली ते आपले गुरु असतात. हे जरी खरं असलं तरी मात्र त्या ठिकाणी जिजाऊ आईसाहेबांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला करावा लागणार. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून काय सिद्ध होतं तर शिवाजी महाराजांचे गुरु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होत्या, हे स्पष्ट आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून मांडता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.